खानदेश. आम्ही वाडीवरे इगतपुरी तालुक्यात नवरदेव काढला तिथून. आता रथ आहे गाडी. आम्ही जातो आता गोदरे मध्ये दिसतो. थंडी इतकी आहे. हाय मित्रांनो, आज आम्ही नाशिक इकडं चाललोय वाजायला. तिकडं कशाचा म्हणजे नवरदेव काढायचा प्रोग्राम आहे वाटतं. तुम्हाला पोरं दाखवतो आमचे कशी तयार होत्या. चला. हे म्हणजे रॉकस्टार बँडचा मालक आहे, त्यांचं गोडाऊन आहे. पोरं म्हणजे इकडं गाडी लावतो आम्ही. सगळे पोरं तयारी करते. मग तिकडचं अजून एक गोडाऊन आहे, तिकडं बँडची गाडी लावली. चला. परवीन भाई आमचे हर्षल भाऊ बघायचे डायरेक्ट ते म्हणजे शर्ट काढून टाक भाऊ भलेच बनायला पोह राहिले. आम्हाला साडू मित्रांनो आता आम्हाला थोडी गाय आहे. नाशिकच्या पुढं 20 किलोमीटर जायचे आम्हाला. परत नामाजून द्यायचे. आमचे गणू भाऊ बकेट इकडे पाहिजे कोबरा बंटी भाऊ बंटी भाऊ आता गाणे म्हणून राहिले इकडे. युट्यूबला दाखवू राहिलो बँडवाले कशी हाल काढते. आमची म्हणजे गाडी सेटअपची गाडी ही आता धुवायची. भाऊ कडून गेट निघत नाही, ते जास्त बळ लावलंय. म्हणजे एवढे रागायचे ते डाक गेट मोडून टाकायचे मागे. आला तू काय सांगितलं? फोन सुद्धा उचलत नाही. अरे मग गाडीवर फोन करत उभी करा ना गाडी. काय उभी करता येत? आमची सेटअपची गाडी बाहेर येऊ राहिली. नानू दादा गाडी सांगावं त्याला. एवढी थंडी तरी मोगली कस काय होणार उघडा बिगर कपडा ना. एवढा थंडी माही लागणार मोगली नाही रे. म्हणजे आमचे सागर बोले कॉमेडी आता. सेटअपची गाडी म्हणजे टर्न मारा आम्हाला जायचं नसेल. आता रथ आहे गाडी. आम्ही जातो आता गोदरे मध्ये दिसतो. थंडी इतकी आहे. गोडाऊन जवळ आलोय आपण भाऊ. पाहून घ्या. सोनू भाऊ गोडाऊन बंद करते. दोघी गाड्या रेडी झाल्या. बाकीचे पोर तिकडेच गोडाऊनला आंघोळ करू राहिले. म्हणजे रात्री टाइम गेला जाण प्रॉपर. लांबून आलो होतो आम्ही पाचोऱ्यामधून. आमचे सुनील भाऊ आज लय टेन्शन मध्ये. त्यांनी आता गेट वाकडा केला असता. हाय गाईस. चला बाकीची पब्लिक दाखवतो नंतर तुम्हाला. आमचे सोनू भाऊ गाडी धुवून राहिले. लय कधी नव्हतं त्यांनी गाडी धुतली. ते लय रागामध्ये पाणी फेकत. जनरेटर पडायचं ना. सतरांच्या मी आपल्याकडे पडायचे ना. मी काय या सतरांच्या कोणत्या या मग कशा बुऱ्या बुऱ्या त्यांच्या आहेत.
मित्रांनो आम्ही डिझेल टाकायला थांबलो होतो. HP चा पंप आहे. आता गाडीला डिझेल टाकून झालंय. पोरं नाश्ता पाणी चहा त्याचे हो. आता त्या गावात म्हणजे गावाच्या बाहेरच जाऊ गावात. आता नवरदेव काढायला जायचं आता मला. नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपण आलेलो आहोत वाडीवरे गावामध्ये. आणि आता सध्या जेवणाची तयारी झालेली आणि जेवण करून लगेच आपण वाजायला तयार होणार आहोत. बघू शकता तुम्ही गाडी आता आपली तयार होते वाजण्यासाठी. नमस्कार, ते आपले भाऊ आहेत, त्यांच्या घरीच ऑर्डर आहे. तर बघू शकता आता जलसा होईल. नवरदेव करून घ्या. हो नवरदेव अहो काय रे बहुत हो गया तेरा. छोटा है उसको घर जाएंगे. अहो काढाय रे. अहो अशा फेमस करता की आपले नको ना. मित्रांनो आम्ही आज इकडे धरणाजवळ आलोय. आमची मित्र कंपनी धरण म्हणजे पाणी पायासाठी बघा ती धावपळ करू आली. आमचे लालू भाऊ वा. आमची बँडची गाडी आहे. चला तुम्हाला पाणी दाखवतो मी तिकडचं. पब्लिक पा कशी उभी. कंपनी पा कशी फोटो काढायसाठी उभे. जास पाणी सका जास मनी मांगा या जास या जास पाणी ए येना कडे की ओमकार कॉमेंट करा जास पाणी सका इकडे या जास बसी जा पार भाऊ तो जास ती पा दिसने का जास जवळ घे भाऊ जास तिला म्हणत जा. धरण लय मोठे भाऊ. आमचे लालू भाऊ 2-1 शब्द बोलतील. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय खानदेश. आम्ही वाडीवरे इगतपुरी तालुक्यात नवरदेव काढला तिथून. आता आम्ही हळदीसाठी एक इगतपुरी घोटीकडून एक सिन्नरला जायला रस्ता आहे. मग तिथं एक आम्हाला धरण लागलं. ते धरणचं नाव विसरलो मी आता. तर
त्याच्यासाठी आम्ही 10 मिनिटं गाडी थांबवली. समोर तुम्ही बघू शकता की गाड्या आहेत. बंद करा. आणि बघा तुम्ही धरण एक अतिशय सायंकाळचे 6 वाजले तर अतिशय सुंदर दृश्य आणि सनसेट पॉईंट बी एकदम चांगला आहे. आणि बघू शकता तुम्ही. दाखव. धरण म्हणजे लयच मोठं आहे, नजर जाणार नाही चिडा. आमची टीम इकडून पाहिजे. आमची टीम जाताना आमची टीम पा कशी लाईनीत शेर उभी, लाईनीत जाते ते इकडून. म्हणजे कोणता धरण मला धरणाचं नाव आहे दारणा धरण. आणि खूप जुनं प्राचीन काळातलं धरण आहे आणि खूप टिकाऊ धरण आहे ते एकदम अतिशय. आमचे आर्टिस्ट मंडळी बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता म्हणजे सेटअप चालू आहे आमचा शार्पिनचा. आमचे गणोत आता सेटअप लावते आहे. एक बकेटने ढोल मध्ये ठेवून दिला आहे. ढोल ठेवून दिलं मध्ये. बकेट ते ढोल कशाला ठेवलं मध्ये, ते वाजायचं आहे ना आता. माझी सोनूभाऊ आहे किल्पा लावते आहे शार्पीला. पाहू नाईटला आता टाइम भेटला तर शूटिंग काढूच. ही आमची कोणची बाई? कोणती बाई? चलो थोड्यात गाडी चालू झाल्यावर येतोच नाही. आमचे दिनू भाऊ शार्पी लावते. शार्पी लावायचे 200 जास्त. मित्रांनो हाय, आता आपण शार्पीचा सेटअप चेक करू. कोणती चालू आहे कोणती बंद आहे ती चेक करावं लागते दररोज. पाहू आता अंदाज घेऊ. आता म्हणजे पायलट चालू केलंय आपण. तू एलईडीच्या वायरी लावल्या का नाही? हे बा आमच्या गणू भाऊ एलईडीच्या वायरी लावायचे विसरून गेले. आता एलईडीच्या वायरी लावतील. चला मित्रांनो इकडे सेटअप लाईट म्हणजे शार्पी चेक करू राहिलो. सगळ्या शार्प्या चालू आहे का ते बघावं लागतं दररोज. मित्रांनो आता आम्ही जेवायला आलोय, पण अजून जेवणा काय सुरू. पाहू आता तिकडे जाऊ. पाहू जेवायला कोण कोण बसतंय. खायला इकडं आणून जेवायला तर कोणीच नाही आहे. आमचे रॉकस्टारची फॅमिली आहे इकडं 2-4. आमचे हर्षल भाऊ. तुम्ही किती वेळ झाली येऊन? आम्हाला इथं अर्धा 1 तास झालाय. आम्ही जेवणाची वाट पाहतोय, अजून काहीच नाही. बस सगळी मित्रमंडळी. ही आमची बँडचीच पब्लिक आहे सगळी जेवणाचीच वाट पाहत आहे. आमचे गणूभाऊ म्हणजे सकाळ पण उपाशी. तुला काय 10 रुपये का? पाव आता जेवायला काय काय भेटायचं काय काय नाही. वडापाव आहे, वडापाव. वडापाव आहे, पाववडा. याला कधीच म्हणजे महिन्यापासून जेवायला नव्हता.
नमस्कार मित्रांनो, जय खानदेश, जय श्रीराम. काल आम्ही वाडीवरे गावामध्ये जेव्हा नवरदेव काढला तर तिथून आम्ही 35 किलोमीटर सिन्नरकडे गेलेलो होतो. ते तुम्हाला गिरीश दादांनी सांगितलेलं असेल काय काही नाही. आमचा तिथे 9 ते 12चा टायमिंग होता. रात्री फुलकं वगैरे वाजायचा, हळदीचा कार्यक्रम होता. तर असा विषय झाला, तिथे झगडे झाल्यामुळं आमची गाडी 10:30लाच गाडी बंद केली. 9 वाजता स्टार्ट होईल. त्याच्यामध्ये आम्हाला एंडिंग काही करता आली नाही. तर प्लीज करून तुम्ही ब्लॉग बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन जे म्हणतात ना ते दाबा पहिले. ओके गाईस, बाय.